सगळ्याला माहिती आहे मारा मामा सगळ्याला माहिती आहे मारा या प्रशासनाच्या नावानं आम्ही तुळजापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक व्यापारी या ठिकाणी तुळजापूर नगरपालिकेसमोर हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती या रस्त्याच्या कामाच्या रुंदीकरणासाठी उपोषणास बसलेलो आहे। आज तुमच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की तुळजापूर शहरातील अत्यंत रहदारीचा आणि अत्यंत गरजेचा असा हा रस्ता असून ह्या रस्त्याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे। मागे मान्य मधुकररावजी चव्हाण साहेब पालकमंत्री असताना आमच्या सर्वांच्या विनंतीला या तुळजापूर शहरवासियांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा रस्ता प्राधिकरणाअंतर्गत विकसित करण्यासाठी घेतला होता। परंतु काही मोजणीमध्ये काही आक्षेप आले आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं। त्यानंतर बराच कालावधी लोटला आणि राजकीय घडामोडीमध्ये ह्या तालुक्यामध्ये राणा जगजितसिंह पाटील निवडून आले। त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते विरोधातील आमदार असल्यामुळे त्यांना काही मर्यादा येत होत्या। तत्कालीन नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडेही आम्ही महाविकास आघाडीचे सरकार असताना अशोकराव चव्हाण, अमित भैया देशमुख, मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून वारंवार हा रस्ता विकसित करावा यासाठी सतत प्रयत्नशील होतो। त्यानंतर 2.5 वर्षानंतर काही घडामोडी घडल्या आणि माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब जे हा तुळजापूर तालुक्याचे आमदार होते ते सत्तेत आले। त्यानंतर हा तुळजापूर शहरवासियांच्या एक आशा पल्लवी झाल्या की बाबा आपला आमदार हा सत्तेत आला आहे, कुठं ना कुठं तर हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल। परंतु त्यानंतरही मान्य आमदार साहेबांनी हा रस्त्याच्या विकासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं असं वाटतंय। कारण सत्तेतले आमदार असतानाही काही ना काही कारण सांगून हा रस्ता प्रलंबित ठेवण्यात आला। मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की काल 2 दिवसापूर्वीच डीपीडीसीची काय कामं होती, जवळपास 283 कोटीचा निधी असतो, त्याच्यामध्ये काय 108 वर्ग खोल्या, काही रस्ते, काही नाले या कामांना माननीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी मंजुरी दिलेली असताना त्याच्यावर काही आक्षेप असल्यामुळं माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी एका दिवसामध्ये मुख्यमंत्र्याला सांगून स्थगिती आणली। जर आमदार साहेब हा जिल्ह्याच्या कामासाठी एका दिवसात स्थगिती आणू शकतात तर हा त्यांच्यासाठी फार छोटा विषय आहे, हा हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती। त्यामुळं मी त्यांच्यावर असा स्पष्ट शब्दात आरोप करतो की हा रस्त्याकडे माननीय आमदार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत, जेणेकरून हा रस्ता डेव्हलप होणे। आणि कालच काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केला की हा रस्त्याच्या बाबतीत राजकारण होत आहे। परंतु मी काही जणांना सांगू इच्छितो की तुमचा राजकारणाचा कार्यकाळ फार थोडासा आहे आणि जर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला राजकारण दिसत असेल तर तुमचे थोडा दृष्टिकोन बघण्याचा बदला। मी असं सांगू इच्छितो, हे काही राजकारण करण्याची जागा नाही। इथं जे सर्व आम्ही उपोषणाला बसलो ते ऍक्च्युली बाधित लोक आहेत, आमची स्वतःची सर्वांची घरं आहेत आणि काय लोक दादासारखे ज्येष्ठ नागरिक हा स्तुत्य उपक्रम आहे, हा रस्ता झाला पाहिजे याला पाठिंबा दर्शवण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत। आणि काही लोकांना एक फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आमच्या तुळजापूरच्या राजकारणामध्ये सध्या एक डुप्लिकेट अमिताभ बच्चन आणि एक शोले मधला असरानी एक तयार झालेले आहेत। त्यांचं कामच आहे सध्या सोशल मीडिया, फेसबुक आलं काहीतरी सांगणे, पण काय गोष्टी गरजेच्या आहेत। तुम्ही इथं नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, हा नगरीचे माझ्या माहितीप्रमाणे उपाध्यक्षच होते, पण त्यांनी स्वतःला नगराध्यक्ष म्हणून घेत आहेत, तरी सुद्धा काय हरकत नाही। पण तुम्ही एक नगरसेवक म्हणून ह्या प्रभागाचे काम करत असताना ह्या 5 वर्षामध्ये काय विकास केला ह्या प्रभागाचा, ह्या वार्डासाठी ह्या प्रभागासाठी अत्यंत महत्वाचा असा रस्ता असताना तुम्ही जर पत्रकार परिषद घेऊन म्हणत असाल की ह्याच्यात राजकारण होत असेल तर हा निव्वळ बालिशपणा झाला। तुमच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की ह्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, कुठलंही वैयक्तिक द्वेषाचं हे नाही। हा रस्ता आम्हाला तिथल्या रहिवाशांसाठी अत्यंत आवश्यक असा रस्ता आहे आणि तुमच्या माध्यमातून एक त्यांना विनंती करतो की आमदार साहेबांना की लवकरात लवकर हा रस्ता
तुम्ही प्रायोरिटीनं विकसित करण्यासाठी घ्यावा आणि जरी अजून परत जर तुमच्याकडून दुर्लक्ष झालं तर ह्याही पेक्षा तीव्र असं आंदोलन आम्हा सर्व तुळजापूरवासियांकडून छेडण्यात येईल आणि ह्याच्यानंतरचं आंदोलन हे फारच आक्रमक असेल. ते मुख्याधिकारी साहेबांच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केलं जाईल आणि माननीय आमदाराला एकच विनंती करतो, जनभावनेचा आदर करून त्यांनी लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा, एवढंच बोलतो.